सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शहजादला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी गरज भासल्यास आरोपीला पुन्हा पोलीस कोठडीत घेता येईल असं न्यायालयानं म्हटलंय। या प्रकरणी आणखी कुणी सहभागी आहे का याचा तपास करण्यासाठी पोलिसांचं एक पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालेलं आहे। दरम्यान सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी एफआयआर आणि सत्यस्थिती यामध्ये तफावत असल्याचा दावा शहजादच्या वकिलांनी केलेला आहे। जर एफआयआर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये असं दिलं आहे की एक्सा ब्लेड सारखे शार्प वेपन त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आहे आणि सैफच्या पाठीमधून जर निघाला आहे तो एक पीस ऑफ जो नाईफ आहे चाकूच्या सारखा दिसणारा एक स्टीलसारखा एक तुकडा भेटला आहे। जर ते बघितलं तर तो एक्सा ब्लेड सारखा नाही आणि सैफच्या रिपोर्टमध्ये लॅसिरेशन आहे